यापुढे असा प्रतिसाद द्यायचा आहे. सर्वांनी तवलीला पावली सोडली तशीच यापुढे सोडायची आहे. पण तमाशा म्हटला की फारसा आला पाहिजे. फारशाशिवाय तमाशाला मजा नाही. तर आता बघायला गेलं तर आता सर्व ठिकाणी ज्या मराठी शाळा आहेत ना त्या बंद होत चालल्या आहेत. तर आमच्या इथे काही अतरंगी गावकरी आहेत, त्यांचं आपली शाळा पण बंद पडली. तर या गावकऱ्यांचं म्हणणं आहे की आपण बालवाडी चालू करूया. बालवाडी चालू केली त्याच्यानंतर आपली शाळा चालू होईल. तर त्यांनी आता इथे बालवाडी उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तो आपण बघूया कशा प्रकारे पार पडतोय. इथं मला मी गणपतीमध्ये शब्द दिला होता, तो शब्द पुरेपूर होतोय का? की आपली तपासकरी मी तुम्हाला उभे करेन तरुण मंडळी, होतोय का? आवाज येत नाही बघा, आवाज येत नाही बघा, प्रेक्षकांना आवाज येत नाही. आले मास्तर आले वाटतं. उद्घाटनाची तयारी तर चांगली झाली. बघा लावलाय, बॅनर लावलाय. ऋषिकेशला शोधतोय काय? बघाची काय अजून जपताय. ए बाबा, आज आपल्याकडं सगळ्या सुख सुविधा आहेत. गावात गाडी हाय, घोडा हाय, रस्ता हाय, सगळं काय हाय. फक्त नाही ती बालवाडी. तर आज लहान पोरांचा गाणाला नात्री मला काय नातरुडा मेला. तो बेबी बघितलास पालक पालक डोळे काय मोठं करतो. तो जीवन बनताय मोठा. त्या पालक पालक म्हणलं गाणाला लाव गाणाला. तर मंडळी, आज आमच्या गावात सगळ्या सुख सुविधा झाल्यात. हॅलो आता सगळ्या सुख सुविधा झाल्यात. घोडा रस्ता सगळं हाय, फक्त बालवाडी नाही. बाबा हलू वाजव जरा, जोर नको काढू. हलू वाजव, हलू हलू का. गाडी घोडा रस्ता सगळा काय आहे, बालवाडी नाही. फक्त बालवाडी नसेल तर कसा होईल. अरे नको वाजव, गबरा नुसता चोलून चोलून ढोलकी वाजवत आहे. गावावर आले तुला जास्त जोर आलाय. काय समजतच नाही. ढोलकी वाजवत आहे की मांडी खाजवत आहे ती. मेला जो हे बाबा, हे प्रमुख पाहुणे ना खुर्च्या आणलेल्या खाली बसून घे. अरे होय कळतंय, तुझा घर जवळ आहे म्हणून तुला सांगितलं आणायला. बस खाली. अरे जा जा, याला पलाशीच्या खुर्च्या भंगारात पण कोण घेणार नाही. बस खाली. ए बाबा, तुझा जन्म काय स्वित्झर्लंडला झालाय काय रे? का तुझ्या खाली चांदीचा पत्रा लावलाय? त्याला सांगितलं कळला, तुला नाही कळला का? बापू चांदीच्या दुकानात कामाला आहे तुझा. बस खाली. मेले एक एक कुठनं पनवता आली काय माहिती. नाही आवाज येत नाही, पण जरा हे आवाज नाही येत. गुड. हे बाबा, हे गावचा सेक्रेटरी मी आहे. हॅलो मी करणार, तू ते कर, ते कर, ते कर, ते कर. काय मला पुष्पा झाला तुझा? काय एक एक पनवता. ही माहिती अरे हात चटी हो, तर मला माहितीच नाही. आवडत ना. ठीक आहे ठीक आहे. अरे आधी तुम्ही सांगायचा गोल झाला ना. ठीक आहे ठीक आहे, आवडतंय लोकांना. जर आवडतं आवड. तर आज आपल्या गावात गाडी घोडा रस्ता सगळा काय आहे. नाही ती फक्त बालवाडी. कोण
ए बाबा डबिया तू फरसाण आणलास इथं परमत पाहुणे येणार आहे सगळे येणार आहे तरी वाटायला मी 50 रुपये दिले तू फरसाण आणलास मी गेले ना मग तो माती बंद मग 50 रुपये काय केलेस अरे जबाबदारी आपल्यावर 50 रुपयाची जबाबदारी तुझ्यावर मग कसला येतो गेला पण दोनला बाबा बस काय कंडिशन करून गेली बस खाली बस मला तुझ्या काय निमंत्रण द्यायला चांगली माणसं भेटली ना हे सगळ्यांना आमंत्रण दिलेलं आहे पण त्याला 50 रुपये दिलेला आहे त्याची जबाबदारी तुझी आहे जबाबदारी माझी बरोबर पण हा बोलाता नाही बोला तू शिबिर मग ऑपरेशन केला हो काय बोलायचं ऑपरेशन केलं मग हे पाहिजे इकडे अरे कात का तुला माहित नाही जात नाही ती नक्की मिळतीला जात मारला ना काय एक एक भगवती ए तू 50 रुपयाचा हिशोब मला दे आता हातच्या देरा दीड ते 100 रुपये पडले तर तुझ्या काय एक एक भगवता काय कंडिशन करून घेतली तू अहो तुम्हाला काय सांगू एवढा असा नका एवढा पोर होता याची आई माझ्याकडे ठेवून द्यायची याला याचा कुलकुला हिलवत मी याला खिलवायचो आणि आता काय कंडिशन करून घेतलीस विचारा त्याच्या आईला इथे बसली असेल कुठेतरी तर कुठं होता अरे बाबा अरे त्या विश्वास बोरल्याने एवढा चांगला स्टेज बांधला नाही आणि इथं तू गोळा सुद्धा आलास वाघ आलेत वाघ वाघांची टोली बोलावतो का तुला वाघांची टोळी आली ती नरम पडल्या वाघ मारे पण सोबत होतं त्यांच्या नरम पडल्या ती पण संध्याकाळी बायको खरवस काढी भेटली नाही तर कोणाची बायको माझी बायको तुझी बायको कशाला माझा खरवस काढी बरं तो बसून घे बसून घे अरे बाबा मी तांब्याशिवाय कुठं बस अरे बस बस मी म्हणताय ना बस तर बस तुझी घोरा शोधू त्या इमल मावशीच्या आवारात असतील तुझी घोरा बस इमलाईच्या हॅलो तर मंडळींनो आपल्या गावात सगळ्या सुखसुविधा झाल्यात गावात गाडी घोडा रस्ता सगळं आहे नाही ती फक्त बालवाडी मी बोला बालवाडी नसेल तर कसं होईल असं होय मुंबईकर आलाय मुंबई ए भाई इसको बोलो इधर बालवाड़ी पर पैसे चालू है तो भाई तो गणपता नाही हातच का गणपताचा नातू साहेब बरोबर मुंबईवरून आला वाटतं अरे काय मला लायकी आहे की नाही लायकीत देत नाही ए भाई उसको बोलो सेक्रेटरी भाषण कर रहा है सेक्रेटरी भाषण कर रहा है अरे बाबा काय लायकीत देत नाही मला लायकी काढताय ए बाबा ठेव उद्घाटन मला आलास आया मुंबईचा मला कालच नका लावत रात्रीचा त्यांच्या पोरीकडे बघताय तर दिसत नाही ना म्हणून घातलाय खर्ची करून तुला तोडून द्या ते पण समजणार नाही तुला बस झाली ए बाबा तू डबी आणलीस मुंबईमधून ना तुझी डबी आणू ए बाबा तू बस ना बस अरे बाबा काय कंडिशन केली आहे बाबा बस तू बस ते 100 रुपये पडतील खिशातून तुझ्या
एवढी माणसं आणलीस तू तर मग अरे हो बाबा हो अरे हो बाबा था तर मंडळीनं आपल्या गावात सगळ्या सुखसुविधा अरे सारखा सारखा तोच येत आहे अजून दोनदा बोल. सगळ्या सुखसुविधा झाल्यात गाडी घोडा रस्ता सगळा काय आहे नाही ती फक्त बालवाडी मी बोलला बालवाडी नसेल तर कसं होईल कसं होल? बालवाडी पाहिजे 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 बरोबर आहे. तर मी आहेत आपल्या गावचे शेणगांते काप हारावडे ताजले पवार सगळ्यांना सांगितलं बोललं बालवाडी नसेल तर कसं होईल आपली पोरं शिकणार कशी आपली पोरं मोठी कशी होणार अरे आता म्हणतेला तुम्ही कशाला उठताव अरे बाबा मी तुझ्या पोरांना नाही रे माझी पोरं बोलत तुझ्या माझीच पोरं मला झोपत नाही मी तुझ्या पोरांना म्हणजे आपली पोरं बोलत अरे मी सेक्रेटरी आहे रे सेक्रेटरीच्या नात्यात बोलले आपली पोरं तुला बोलून तू डोलं वाचू नको तू नको रे एवढा जोरात घेऊ बाबा नको रे तू डोलं वाचू नको नाही करून टाकून लात मारून तुला अरे बोललं बालवाडी नसेल तर आपली पोरं आपली प्रत्येकाची स्वतःची पोरं शिकणार कशी आपली प्रत्येकाची स्वतःची पोरं मोठी कशी होणार बालवाडी कोण आहे तर हा विषय घेऊन मी सरकारकडे गेला सरकारला बोललो तू थांब तू गॉगल काढ ए सरकारकडे गेला सरकारने 50,000 रुपये फेकून माझ्या तोंडावर मारला अरे मला चिल्लर नव्हती चेक होता चेक डीडी म्हणतात त्याला डीडी तुला नाही समजणार 50,000 रुपये तोंडावर मारलेले बोलला 50 पोरं जमा कर आणि बालवाडीला चालू कर 50 पोरं जमा कर आणि बालवाडी चालू कर ते पैसे जसंच्या तसं सरकारकडे वापस देस मला एकट्याला 50 पोरा जपणार नाही ए बाबा तुझ्या नको ना घेऊ मला माहिती आहे गावात कोणाची कॅपॅसिटी किती आहे ती तू स्वतः नको घेऊ हे बाबा तू काय गडबड करू नको मी हाय काम मी आहे म्हणजे काम मी आहे हा मी हाय तो एकटा काय करल मी पण आहे तुला किती वेळा सांगितलं घरात लाईट लावून घे का ती का तू माझ्या बाप्पाला विचार का ती तर त्या मोठ्या शाळेत पहिली ते 7वी पर्यंत प्रत्येक वर्गात तुझा एक एक पोर आहे आणि अजून बालवाडीला पण योगदान देणार म्हणतोस मी शाळेचा अध्यक्ष हाय
अरे ते शिक्षक इटलत रे, सगळं इटलत. सिव्हिल वाला पण कंटाळलं. कंटाळलं. अरे त्या शाळेचा पोषणहार तुझी पोरा खातात. काय बोललास? सिव्हिल वाला पण बघ सिव्हिल वाला कंटाळत बोलतात. कंटाळलं तो ते. त्याला विचार का कंटाळलं ते. त्याला काय याप तू केलास, त्याला काय विचारू? मध्ये बोले शाळा. हो बाबा. अरे तो आधीच आवलून चिवलून भाषण करताय तू. तुमच्या तिघांची जिम्मेदारी नाही, पूर्ण गावाची जिम्मेदारी आहे. गावाची. पाहिजे मला. ओ दादा तोंड करपाटून टाकू बाबा. काय टपी का मेला. चल. काय पाहिजे. चुना. चुना नाही मुना. म्हणा नको. अरे नकारे बोलतो बरं. शांत बसा रे जरा, शांत बसा. बोलू नका कोणी, शांत बसा जरा. इथंच आहे. अरे चा नाही हा बोलला. अरे तो कसा बोलू, आता तर बोलत तो मोना हाय. अरे तो बोलला असं पण इथूनच आला काय. आता मोना हाय कसा बोल, मला अजून नाही पटत. हा. तर मंडळी सरकार मला बोलला पन्नास पोरं जमा कर आणि बालवाडीला चालू कर. मी अख्खा गाव शोधला, ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत अख्खा घर शोधला. ऐके प्रत्येकाचा घर शोधला. मिळून मिळून मला 47 पोरा गावली. 3 पोरा कमी पडली. ए बाबा मी आधीच सांगितलंय मला झेपणार नाही. अरे बाबा घबरा ना तू, घबरा जरा घबरा. तुझ्यावर नाही जिम्मेदारी, पूर्ण गावावर जिम्मेदारी आहे ती. तू घबरा. 3 पोरं कमी पडली. हा. तुला 3 पोरा कमी पडतात तो येणार आहे बोलता असं बोलतो. 3 पोरं कमी पडली. मग आठवलं आपल्या गावचा तात्या गावकर. त्याच्या कानावर हा विषय घातला. त्याला बोलला आपल्याला बालवाडी चालू करायची आहे, तर 50 पोरं जमा करायचे आहेत. 3 पोरं कमी पडली. तात्या बोलला 3 पोरांची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. काय बोलतो तात्या बोलला. हो. अरे घरात बायकोला विचारला नाही काय. अरे एकटा काय करेल. अरे बायको कुणाची? अरे तात्याची. मग त्याचा तू बघल ना, तू कशाला मध्ये मध्ये करतोस? अरे घरात विचारायला पाहिजे ना. अरे तू गप ना, तू बघल ना त्याचा. ते बाबा तर आज आपले तात्या गावकर इथे प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. तर त्यांच्यासाठी गाणं लावरी आहे. गाणं लाव. काय तात्याला बोलायची आहे. अरे तात्या माझा मैत्र आहे. मग? अरे मी बोलवता ना. बोलव. अरे तात्या तात्या अरे अरे काय 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 त्याला 12 वेळेला बोलवतोस काय?
अरे तात्या काव काव नाही तात्या आव 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 आव. तू राहून दे गाणं लाव तू गाणं लाव तात्यांचं स्वागत आहे नमस्कार तात्या हॅलो गावावर उद्या उठो उठो जरा बसा उठा बरं बसा बसा तर पाहुण्यांची उडबड झालेली आहे तर तात्या गावकर त्यांच्याबद्दल काय बोलणार मी आदरणीय वंदनीय आणि निंदनीय निंदनीय तात्या मुंबईला मिल मध्ये होतं कामाला सुपरवायझर म्हणून बरोबर सर. हो वाय सर आणि आम्ही नट बोल्ट काय रे. हो आणि आता घुमवताय मिल मध्ये कामाला होतं मिल बंद पडली तर आता खॉट लावून गावाला आलं तात्या खॉट लावून गावाला आलं वाट लावून म्हणजे काय? ते तुला जाताना कळेल बराबर करा. तर मला सांगताना अतिशय आनंद होत आहे की तात्याच्या या गावात एक पण कलम नाही साधा सुका लाकूड नाही तरी वर्षाला 350 पेट्या तात्याच्या वाशी मार्केटला जातात कसं काय कसं काय? तरी पुढे सांगता तात्या गावात आलं त्यांनी गावची परिस्थिती बघितली परिस्थिती असेल. मी बोलला ना परस्त्री मी सेक्रेटरी आहे डिप्लोमा केलाय मी गुरांचा यात माझ्यासोबत ध्यान पण केला नाही मी बोलला ना मी सेक्रेटरी आहे लायकी हाय तर कुठं होता परत स्त्रीवर होतास. परस्त्री बघितलं ह्या घरात 4 पोरं त्या माल्यावर 3 पोरी मोबाईलवर उन्हाळ पोरं बघितली आणि बोलले उन्हाळा आहे सगळं त्यांना काहीतरी उद्योगधंद्याला लावायला पाहिजे ते तसंच दुसऱ्या दिवशी मुंबईला गेलो मिल बंद पडलेली त्यांचं पेन्शन ते म्हणतात ना काय ते त्यांच्याकडे पैसे होतं काय ते तसंच त्या दादर मार्केटला गेलो तिथून बॅटरी आणल्या बॅटरी टॉर्च असेल. मी बोलला बॅटरी तो तुझ्या मुंबईला असेल मी बॅटरी बोलला मग बॅटरी हा मोना आहे. हा आमो नाही ती कोण आहे. अरे ती आपली अंगणवाडी सेविका मोना आहे तू लक्षात असू दे तू मोना आहेस अरे तू आमच्यापेक्षा जास्त बोलतोस रे बॅटरी घेतली आणि दुसऱ्या दिवशी परत गावाला आले सगळ्या उन्हाळ पोराला गोला केली आपण होता त्यात आणि सगळ्यांना त्या बॅटऱ्या वाटून टाकल्या मी बोलला होता ना मगाशी तात्याचा कलम नाही तरी 350 पेट्या तात्याच्या वाशी मार्केटला जातात कसं काय ह्याच बॅटरीवर सगळा खेळ चालू आहे म्हणजे तोडेल त्याचा आंबा आणि इकल त्याचा पैसा मोना आहे. आज तात्याचं एक काजूचा झाड नाही तरी तो येतो ना बटरवाला येऊन त्या तात्याच्या घरात घुसतो जेवण खाऊन एवढी मोठी पोटली भरून बिया घेऊन जातो
कसं काय कसं काय? बॅटरी, सर्व बॅटरीची कमाल. पक्याकडून घेऊन गेला असेल एवढ्या आज बॅटरी सर्व बॅटरीची कमाल. तर आता मी आपले खास उच्चाटनासाठी आलेले आपले हे मुंबईकर, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचे 2 शब्द मांडायचं तिथं. ये बाबा. अरे वा, मुंबईकर कुठे राहतो? मी डोंबिवलीत. मी कॉटन ग्रीनला. ते बाबा पाया पड. ते हात मध्ये. बसलाय बघ कसा आणि हात कुठं लावतोस? हॅलो फ्रेंड्स. बाबा ते झालंय ते झालंय. हॅलो फ्रेंड्स. इन्स्पेक्टर तातागावकर. ऑल ऑफ माय ग्राफ्ट. इन्स्पेक्टर. आम्ही आंबा चोरणार आणि तात्या इन्स्पेक्टर. ABCD. इंग्लिश आयसी बापूचं नाव काढलं थोडा. ABCD EFG HIJK ते बाबा तू बस ना बस. हा आमचा गावचा विषय आहे. तू मुंबईवरून चुकीचा आहे. तू गप बस ना बाबा. तुला म्हणायचं जा घरी जा. तुला घरी जा. सांग. URSTV. एसटीचा संप आहे म्हणे. एसटीचा संप आहे. ABCD EFGH. आय घाल आय घाल. निधली तुझी निधली घातला ना. आज गोपरा COVID-19 30 60 90 थांबा. उद्घाटनानंतर बस. हे बर्थडे आहे रे तात्याचा बर्थडे ए बाबा बस बस. बोल तू बोल. घरी जातोय. मला राग आला. अरे किती अरे तू मोना अजून केवढा बोलतोय रे. आम्हाला बोलायला चान्सच नाही देत तर तोच बोलतायचं काय. वाईट गपरा. तुझ्या पाया पडू का काय करू आता. गपरा ना वाईट. MSAB BSNL लाईटीचं बिल. हे लाईट लाईट इंग्लिश इंग्लिश. ABCD EFG. ए बघ काय वाचतंय. तू काय बोलतोस ते तुला तरी कळतंय काय रे. इंग्लिश आहे इंग्लिश. बोल बोल. ABCD EFG HIJK LMNOP QRST WXYZ YZ तात्या डॉक्टर YZ आयसी बापूचं नाव काढलं असं बरं. इंग्लिश मध्ये भाषण. आयसीला सांग नजर काढायला घरात जाऊ.
बस. See you again. ए बाबा हगेन काय हगेन इथं उद्यान आहे हगेन बोलतो इंग्लिश बस खाली इधर जा. तर आपल्या मुंबईकरांचा जोरदार भाषण झालेलं आहे म्हणून टाळ्या वाजवा. ए बाबा नुसता बघतोस काय एकदा उद्घाटनाला जरा मदत कर आम्हाला. ए बाबा तुझ्याकडे नमा जोरदार भाषण झालं ना. तर आता राहिला तर या गावाला मी सांगतो या 7 पोराच्या बापाला मी सांगतो की या तात्यांचा सत्कार करायचा आहे त्याने. तोंड का मुरडला अपमान झाला 8वा किसना येणार असेल काय हे. वाटतं परत. तर मी या 7.5 पोरांच्या बापाला विनंती करतो की त्यांनी त्यांचा श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे. आता हाय ते करून टाकायचं करून टाक. हा काय रे सत्कार अरे नवीन आहे समजा नवीन आहे. बाबा तुला कळत नाही इथं पण पाहतो इथं पाह. तर तात्यांचा सत्कार झालाय. तर मी आता तात्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मार्गदर्शन करायचं आहे. मार्गदर्शन तू परत बोललास. मी बोलला ना मार्गदर्शन. गावचा सेक्रेटरी आहे तू मुंबईचा आहेस. लायकी आहे याच्यावर तुला मोठा करीन मी. तात्या हा बोल ग काय बोलतोय. हा येत तात्या बायकोचा फोन होता ते माझी गाभर माहिती आले जाऊ काय जा रातच्याला खरवस घेऊन ये घरात. 7 पोरांना पोरला तर येऊन नाही पुरला तरी पण आण. बघ ना तू तात्या काय रे वाजता हा बघतो. हे बघा किती वेळा सांगितलं तुला सरळ कर. सुरू पण नाही झाला अजून हा गेला. अरे तात्या तुझ्या भाषणातच जम नाही आहे. सुरुवात तर करू दे. कर कर कर. तर नमस्कार मंडळी. आज या ठिकाणी आपण आज या ठिकाणी बालवाडीचा
ए बाबा थांब, ए आम्ही 40 वर्ष जेलताव त्याला, तू थांब बाबा थांब, कुठं पळतोस? सुरुवात पण नव्हती केली. तर नमस्कार मंडळी. अरे बाबा जगायला उभं नकोस. कार्यक्रम काय चालू आहे आणि काय बोलतोय हा? तुला किती ना सांगू, गप राहा ना जरा, गप राहा, वाईट गप राहा. मग म्हणता बोलतात. माहिती आहे ना तुला. नको ए बाबा आता. तर नमस्कार मंडळी. जसा सेक्रेटरीने विषय मांडला, आज आपल्या गावात गाडी घोडा बंगला शाळा सर्व आहे, पण बालवाडी नाही. बालवाडी नसेल तर आपली पोरं मोठे होणार कशी? तर सेक्रेटरी लायकी आहे त्याला. त्यांनी सरकारकडे तो विषय मांडला. सरकार त्याला बोलला 50 पोरा गोला कर आणि बालवाडी चालू कर. पण ऐकतोय तो काय? आमदारा डायलॉग बाकी आहे अजून. म्हणून बोला 2 संडे प्रॅक्टिसला ये. मी नाही रे बाबा त्याला. हे फक्त जेवायला बोलत जाऊ तुम्ही. हो तुम्हाला सांगतोय. कुठं होता मी? दिसतात तर इथं. तर सरकारने याला विषय मांडला 50 पोरा गोळा कर आणि बालवाडी चालू कर. ऐकताय काय तो? थांब जरा, मी बोलताय ना. गावच्या सेक्रेटरी या नात्यान गावातला घर त्याने शोधून काढला. 47 पोरा गावली, 3 पोरा कमी पडली. काय करतात काय गावातली पोरा? काय माहित त्या तिघांना सांगताय लग्न कर लग्न. जाऊ दे, पर्सनल नको जाऊ. ए बाबा ए. आता संपवता, लोक पण कंटाळली. नाही हसताय. काय रे? मग दिवसभर चालून आल्यात. काल डांबरी रस्त्यावर चालला मग तर 50 पोरं. हे सुभाष गपरादार आता झोपायला यायचं. आम्हाला पण झोप आलंय. अरे बघ ना, अरे बाळवाडीला एक पैसा तर मदत नाही करत आणि नुसता बोलाय जीवा मग यांची. तर 50 पोरा कमी पडली. प्रत्येक जण या गावात येतो. मोठे मोठे आमदार येतात, खासदार येतात, सर्व आश्वासन देतात, पण करीत कोण काय नाही. तर गावचा अध्यक्ष आहे नात्यान, आज जी बालवाडीला 3 पोरं कमी पडली तर मी प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाह दादा नाही आपल्याला आश्वासन देत आहे 3 पोरं. आता कुठून आणतो ती काय माहिती नाही, ते देणार आहे. तर आता आपल्या बालवाडीचं आपण उच्चाटन करायचं आहे. बाबा हेच घे. तर दादाने विनंती करतो की त्याने आता उच्चाटन करायचं आहे. हॅलो, अरे तुला काय साधी रिबीन पण आहे गावली? नाही गवली आम्हाला. हे बघ ना, हे म्हटलं पैसे नाही बालवाडीला. हे बघ, हे बघ दात काढताय फक्त. राहू दे आता. कापू कशाने? हाताने कापू? गप्पा आता. झाला उद्घाटन. मंडळी धन्यवाद. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहा.